तिकडे जातात, कोण 10 दिवसात जातात, कोण मेडिटेशन करून आणि ह्या गोष्टी करून पीस ऑफ माइंड मिळतं असं जर वाटत असेल ना, तर ती माणसं मूर्खांच्या नंदनवनात राहतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात ठेवा, मेडिटेशन हे महत्वाचं आहे, चांगलं आहे, पण मेडिटेशन करून पीस ऑफ माइंड मिळेल या भ्रमात राहू नका. तुम्हाला जर पीस ऑफ माइंड पाहिजे असेल ना, तर एकच उपाय, पुण्य. पुण्यवान व्हा म्हणजे तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळेल. पुण्यवान व्हा, दुसरा पर्याय नाही. पीस ऑफ माइंड हा पुण्य प्रभाव आहे, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याला पर्याय नाही. आणि मी आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो की हे पुण्य नावाचा हा जो काही प्रकार आहे ना, त्याच्यात किती बोलायचं आहे मला, पण मला आय नो टाईम. आणि उद्याचा एकच दिवस राहिलेला आहे, तेव्हा मी घाईने आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुण्य हा जो प्रकार आहे ना, हा इतका विलक्षण आहे की तुम्हाला A to Z सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. काय सांगू तुम्हाला मी, पुण्य नावाची गोष्ट अशी आहे की A to Z तुम्हाला सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या पुण्याईमध्ये आहे. पण आज माणसाला ती पुण्याई नको जाते, माणसाला फक्त पैसा पाहिजे झाला. मला सांगा, पक्षी आहे, तो एकाच पंखाने जर उडण्याचा प्रयत्न करील तर अपयश राहील का? एकाच पंखाने उडतोय, आपते. 2 पंखाने उडायला लागला मग सुखाने तो गगनामध्ये विहार करेल. तसं पुण्य आणि पैसा हे आपले 2 पंख आहेत. आज माणसं एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतात, पैसा या एकाच पंखाने उडण्याचा प्रयत्न करतात आणि आपटतात. आणि जे शहाणे आहेत, ज्यांच्याजवळ शहाणपण आहे, त्यांच्याजवळ 2 पंख आहेत, एक पैसा आणि एक पुण्य. म्हणून पैसा आणि पुण्य या 2 गोष्टी जवळ असल्या की तो सुखाने विहार करतो. पैसे मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पुण्य मिळवण्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही. आणि म्हणून जीवन विद्येमध्ये आलेल्या लोकांना आम्ही हे सांगतो, पुण्य मिळवा. पुण्य मिळवण्याचे मार्ग 2 आहेत. एक मार्ग म्हणजे लोकांसाठी जे काही तुम्हाला चांगलं करता येईल ते करा. आणि दुसरा मार्ग, तुमच्या वाटेला आलेलं जे काम आहे ना, लव्ह वर्क, ते करा. ऑनेस्टली, लव्ह वर्क ऑनेस्टली. एवढ्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, पुण्यच पुण्य.